नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे शेडगे क्लासेसमध्ये, जिथे आपण शिकतो इंग्रजी बोलायला मराठीमधून. आज आपल्या लेक्चरचा विषय काय आहे तुम्ही म्हणाल, फळ्यावर तुम्हाला दिसते एस टी महामंडळ आणि विलिनीकरण. अर्थात हा आपला विषय नाही आहे. आपल्याला अशा कुठल्याही राजकीय किंवा कुठल्या विषयामध्ये पडायचं नाही. वी हॅव टू लर्न इंग्लिश. पण तुम्ही म्हणणार मग आजचा विषय काय आहे? तर बघा, बऱ्याच मुलांचा एक मोठा प्रॉब्लेम असा असतो की सर, जी व्होकॅब्युलरी आहे, जो शब्दसंग्रह आहे, तो कसा मिळवायचा, तो कसा पाठांतर करायचा. मग बऱ्याच मुलांना असं सुचवलं जातं की तुम्ही डिक्शनरी घ्या, डिक्शनरीतून पाठांतर करा. एक लक्षात घ्या, पाठांतर करणं ही जी गोष्ट आहे ना, तुम्हाला मी समजा तुम्ही डेली असं जरी ठरवलं की नाही की दररोज मी 10 शब्द पाठांतर करेन, इट इज युजलेस जर फक्त तुम्ही ते पाठांतर करत असाल. पण ही एक अशी पद्धत आहे व्होकॅब्युलरी पाठांतर करण्याची म्हणा किंवा समजून घेण्याची, की तुम्ही एखादा टॉपिक सिलेक्ट करा आणि त्या टॉपिकशी रिलेटेड 10 शब्द 20 शब्द तुम्ही जमवा. आता बघा, आजचा आपला जो विषय आहे, जो ॲक्च्युली द मोस्ट डिस्कसिंग इश्यू इन दिस डेज इन ऑल ओव्हर महाराष्ट्र, आणि ते आहे एस टी महामंडळ आणि विलिनीकरण. सो असे चर्चेतले विषय घेऊन त्याच्याशी रिलेटेड जे शब्द आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि दर आठवड्याला मी असा एक व्हिडिओ घेऊन येईन ज्याच्यामध्ये त्या आठवड्याचा तो एक चर्चेचा एक विषय असणार आहे आणि त्याच्याविषयीचे जे संबंधित शब्द असतील ते आपण बघणार आहोत. आय होप तुम्हाला बरंच काही याच्यातून शिकायला मिळेल. कदाचित तुम्हीही अशा प्रकारचं ट्राय डेफिनेटली दररोज आय थिंक कराल. सो बघूयात, सगळ्यात महत्त्वाचं शब्द कसे समजून घ्यायचे आणि ते शब्दाला ॲक्च्युली डोक्यामध्ये साठवायचं कसं. सो आता बघा, जनरली जेव्हा विलिनीकरणाचा विषय आलेला आहे, तो विषय आहे त्याच्यामध्ये जे जे शब्द खूप महत्त्वाचे शब्द आहेत, त्या शब्दातला जर सर्वाधिक महत्त्वाचा शब्द कुठला असेल तर तो असेल संप. हो की नाही? मग तुम्हाला असं वाटलं का संपाला इंग्लिशमध्ये काय म्हणत असतील? येस, तुमच्यातल्या काही जणांना माहिती असेल. ज्याला माहीत नाही आहे, लक्षात घ्या, संपाला म्हणतात स्ट्राईक. काय म्हणतात? स्ट्राईक. आता एक लक्षात घ्या, तुम्ही फक्त स्ट्राईक असं पाठांतर केलं किंवा संपाला स्ट्राईक म्हणतात असं झालं नाही. तुम्ही त्याच्यावरून एक वाक्य बनवायला शिका, आपण शिकलेल्या कुठल्याही भाषेतलं. ओके, जसं आता मला असं वाटते, मी असं वाक्य म्हणतो की हे निश्चित नाही आहे की हा संप केव्हा संपेल. ओके, सो आता हे मला असं इंग्लिशमध्ये वाक्य बोलायचं आहे. सो मी म्हणेन इट इज नॉट क्लिअर. इट इज नॉट क्लिअर. केव्हा संप संपेल? when the strike will be end. कळलं का? आता मी तुम्हाला आठवते का, मी ही वेनची रचना वापरलेली आहे. ओके, हाऊ टू गो, वेअर टू स्टे, आपण जो व्हिडिओ बघितलाय त्याच्यामध्ये आपण शिकलोय. सो तुम्ही कुठलंही वाक्य घेऊ शकता, असं काही नाही आहे. तुम्हाला जे करायचं असेल ते वाक्य त्याच्यामध्ये हा स्ट्राईक शब्द वापरण्याचा प्रयत्न करा. पुढचा शब्द अर्थातच विलिनीकरण. किती जणांना विलिनीकरण ह्या शब्दाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे माहिती आहे? सो बघा, एखादी गोष्ट जेव्हा विलीन होते, म्हणजे दुसऱ्या गोष्टीमध्ये विलीन होते, याला इंग्रजीमध्ये म्हणतात मर्ज. पण हा विलिनीकरण शब्द आहे म्हणून मर्जर. काय म्हणायचं आहे आपल्याला? मर्जर. मर्ज म्हणजे एखादी गोष्ट विलीन होते आणि मर्जर म्हणजे विलिनीकरण. जसं समजा तुम्हाला वाक्य म्हणायचं आहे, आमची एकच डिमांड आहे की बस कॉर्पोरेशन आहे ते राज्य सरकारमध्ये त्याचं विलिनीकरण झालं पाहिजे. बरोबर? सो तुम्ही हे वाक्य कसं म्हणा? वी हॅव अ सिंग्युलर डिमांड तुम्ही वेगळा शब्द वापरू शकता, असं काही नाही. वी हॅव ओनली वन डिमांड असं वगैरे तुम्ही म्हणू शकता. सो वी हॅव अ सिंग्युलर डिमांड ऑफ, काय करायचं आहे? ऑफ मर्जर ऑफ बस कॉर्पोरेशन्स इन स्टेट गव्हर्नमेंट. ओके, अशा पद्धतीने तुम्ही मर्जर शब्द वापरायचा प्रयत्न करा. नेक्स्ट शब्द, अर्थातच बरेचसे जे शब्द आहेत
निलंबित करणे, बडतर्फ करणे, बदली करणे. कारण बऱ्याच वेळा जे आपले परिवहन मंत्री होते, परिवहन मंत्री अनिल परब यांनी बऱ्याच वेळा सांगितलं तुम्हाला बडतर्फ करण्यात येईल, निलंबित करण्यात येईल, तुमची बदली करण्यात येईल. मग ह्या पूर्ण प्रवाहामध्ये हे जे शब्द आले किती जणांना माहिती आहे निलंबित करण्याला काय म्हणतात? येस, यू आर राईट. निलंबित करण्याला म्हणतात सस्पेंड. काय? सस्पेंड. सो सस्पेंड म्हणजे निलंबित करणे, सस्पेंडेड म्हणजे निलंबित केलं. आणि बडतर्फ करण्याला म्हणतात डिसमिस. काय म्हणतात? डिसमिस. सस्पेंडेड म्हणजे निलंबित केलं, डिसमिस म्हणजे बडतर्फ केलं, आणि बदली केली असेल तर आपण त्याला म्हणतो ट्रान्सफर. आता काही मुलांचा हाही प्रश्न असेल, सर निलंबित करणं म्हणजे काय आणि बडतर्फ करणं म्हणजे काय? सस्पेंडेड म्हणजे काय? डिसमिस्ड म्हणजे काय? बरोबर की नाही? सो सी, सस्पेंडेड म्हणजे निलंबित म्हणजे इथे फक्त ना आपण त्या व्यक्तीला काही कालावधीसाठी फक्त स्टॉप करतो, ऑर टू प्रिव्हेंट डुईंग ड्युटी. ओके, त्याला म्हणतात सस्पेंडेड. डिसमिस म्हणजे आपण त्याला कामावरूनच काढून टाकतोय, त्याला आपण बडतर्फ करतोय. आणि ट्रान्सफर्ड म्हणजे फक्त बदली करतोय. तर आपण एकच वाक्य जरी आपण घेतलं की 100 वर्कर्स, ओके, 100 कामगारांचं निलंबन झालं. आता हे पॅसिव्हची रचना आहे. तुम्ही म्हणणार 100 वर्कर्स वेअर सस्पेंडेड. अंडरस्टूड? 100 वर्कर्स वेअर सस्पेंडेड. आता ही रचना कोणती? तर आपण ल ची भाषा पॅसिव्हचा फॉर्म बघितलेला आहे, त्याच्यामध्ये ही वापरलेली रचना आहे. ओके, सो अशा रचनांमधून तुम्ही इंग्रजी शिका. त्याच्यानंतर पुढचा एक शब्द आहे, अर्थात एक मंत्री खूप ह्या पूर्ण इश्यूजमध्ये खूप प्रसिद्ध झाले, ते म्हणजे अनिल परब, आणि ते होते राज्य परिवहन मंत्री. ओके, सो राज्य परिवहन मंत्र्यांना म्हणतात स्टेट ट्रान्सपोर्ट मिनिस्टर. काय म्हणतात? स्टेट ट्रान्सपोर्ट मिनिस्टर. सो हा शब्द तुम्ही यूज करा की मिस्टर अनिल परब इज अ स्टेट ट्रान्सपोर्ट मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. ट्राय करा, वाक्य बोला. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे निषेधक. निषेधक, कारण आता आझाद मैदानावर जी लोक आहेत ते निषेधक आहेत, ते निषेध नोंदवत आहेत. बरोबर? तो जे निषेध नोंदवतात ना एखाद्या गोष्टीबद्दल, तर त्यांना म्हणतात प्रोटेस्टर. काय म्हणतात? प्रोटेस्टर. लक्षात घ्या. ओके, सो तुम्ही वाक्य तयार करू शकता काहीही की 100 प्रोटेस्टर्स गॅदर्ड ऑन आझाद मैदान. ओके, सो असं काहीतरी तुम्ही म्हणू शकता. देन शेवटचा इशारा. आठवतंय का तुम्हाला? आपल्या मंत्र्यांनी कामगारांना अनेक वेळा शेवटचा इशारा दिला होता. बरोबर? सो शेवटच्या इशाऱ्याला काय शब्द वापरला गेला होता? येस, अल्टिमेटम. अल्टिमेटम म्हणजे शेवटचा इशारा. सो हा शब्द तुम्ही कधीही शेवटचा इशारा म्हणून तुम्ही हा शब्द वापरू शकता, अल्टिमेटम. सो तुम्ही असं म्हणू शकता की स्टेट गव्हर्नमेंट हॅज गिवन अल्टिमेटम टू ऑल द वर्कर्स टू रिझ्यूम द ड्युटी. बरोबर? की कामावर परत जॉईन व्हा याच्यासाठी सरकारने तुम्हाला कामगारांना अल्टिमेटम दिला होता. ओके, सो असं वाक्य तुम्ही तयार करू शकता. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे पगारवाढ, झालेली पगारवाढ. सो पगारवाढ किंवा एखाद्या गोष्टीमध्ये वाढ होते, ह्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? तुम्ही म्हणणार सर इन्क्रीज. इट्स ओके, चालू शकतं. पण आपला एक नवीन आज शब्द आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे हाईक. काय? हाईक. हाईक म्हणजे एखादी गोष्ट वाढवली तर आपण त्याला हाईक म्हणू शकतो. ओके, सो तुम्ही हे वाक्य असं म्हणू शकता की पेमेंट was hiked by the government.
स्क्रीनशॉट तुम्ही कुठलंही वाक्य बोला, मी हे म्हणत नाही तुम्ही असंच वाक्य बोललं पाहिजे, फक्त तुम्ही जो शब्द पाठांतर करणार आहात ना तो शब्द, आपण विषय काय घेतला आहे विलनीकरणाचा विषय, तर शक्यतो आपण त्याच्याशी रिलेटेडच वाक्य बनवायची, जेणेकरून आपल्याला तो टॉपिकही समजतो आणि आपल्याला वाक्यही बोलता येतात. आणि दुसरा एक शब्द आपण नेहमी बघितला, एस टीचा विषय आहे आणि कानाकोपऱ्यात, म्हणजे एस टी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचते जाते, त्याच्यामुळे ते त्या दृष्टीने एस टी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सो कानाकोपऱ्यात प्रत्येक कोपऱ्यामध्ये जातं, त्याला म्हणतात नूक अँड कॉर्नर. हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सो तुम्ही असं म्हणू शकता की बस रीच एव्हरी नूक अँड कॉर्नर ऑफ महाराष्ट्र, बरोबर. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये एस टी जाते. आय होप तुम्ही अशा पद्धतीने तुमची व्होकॅब्युलरी इन्क्रीज करणार आहात. आणि जर तुम्हाला एक्झॅक्टली तुम्हाला ही कन्सेप्ट माझी आवडली असेल, तुम्हाला असं वाटत असेल की सर तुम्ही असे टॉपिक घेत चला दर आठवड्याला, तर मी नक्कीच प्रत्येक आठवड्याला एक विषय निवडेल आणि त्याच्यावर मी तुम्हाला 10 शब्द असे देईन, ज्याच्यावर आपण चर्चा करू. तुम्हाला शब्द सुचतीलच, सुचणारच आहेत. सो तुम्हाला शेवटी, व्हिडिओच्या शेवटी मी नेहमीच जसं सांगतो, जर तुम्ही ह्याच्यातला एखादा शब्द घ्या आणि तुम्हाला जर कुठलं वाक्य आपल्या रचनेमध्ये बनवायचं असेल तर डेफिनेटली बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे.